एक बिचारा गधा खूप वेळेपर्यंत दुःखी होऊन जंगलात फिरत होता. मी पण हुशार होईन, मला पण बुद्धी मिळेल, बस बघतच राहा. जेव्हा बिचारा गधा दुःखात चालत होता तेव्हा त्याला झाडाखाली झोपलेला एक छोटासा झेब्रा दिसला. अरे मित्रा, अरे उठ ना. छोटा झेब्रा गाढ झोपेत होता. झेब्राला झोपेतून उठवलं याचा राग दाबून तो बोलला, काय झालं? काय झालं मित्रा, सांग तर. अरे मित्रा, मी आता इथे गावातूनच येतोय. ओह अच्छा, मी तर खूप आनंदी आहे. गोष्ट ती नाही आहे मित्रा. हो तर मग काय? काय गोष्ट आहे सांग तर. मित्रा, तसा तर मी खूप बुद्धिमान आहे, पण मला अजून जास्त बुद्धी हवी आहे. तू माझ्या यात काही मदत करू शकतोस का? मी तुझ्या यात कशी काय मदत करू? मी तुझ्या इतका बुद्धिमान थोडी आहे, तर मग मी तुझी कशी काय मदत करू शकतो? ते तर मला माहिती आहे. मित्रा, तू मला बस एवढं सांग की या जंगलात सर्वोत्तम डॉक्टर कोण आहे? ओहो, गोष्ट अशी आहे तर तुझ्यासाठी जंगलात तर फक्त एकच सगळ्यात बुद्धिमान डॉक्टर आहे. कोण आहे तो? डॉक्टर कोल्हा. खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे. बुद्धी वाढवण्यासाठी तर त्याच्याकडे औषधं आहेत. हे सगळं खरं आहे? हो अगदी. इथून किती सारे प्राणी बुद्धी विकत घेऊन जातात, म्हणून त्यांच्याच मागे चालला जा. तू डॉक्टरच्या गुहेपाशी पोचशील. तुझे खूप खूप धन्यवाद. जा जा, घे इथून सुरू होतं तुझं वाईट नशीब. जर मला त्रास देशील तर तुझ्यासोबत तर हेच होईल. डॉक्टर कोल्हा त्याच्या गुहेजवळ एका झाडाखाली विचार करत बसला होता. तेवढ्यात डॉक्टरांचा सहाय्यक किट्टन भालू तिथे आला. मालक, तुम्हाला काय झालं मालक? मी काय बोललो, गुहेचं बांधकाम जवळपास अर्ध झालंच आहे. मला नदीकाठच्या अजून काही गोल दगडांची गरज पडणार आहे. मला काम करायला मजदूर सुद्धा मिळत नाहीये, म्हणून मी दुःखी आहे. पण झालं तरी काय मालक? मजुरांना काम करायला पैसे हवेत. काय मूर्खपणा आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. अरे तू बाजूच्या जंगलातल्या चिन्नन गाढवाचा मुलगा तर नाही? अरे नाही नाही, मी तर इथे गावाकडून आलो आहे. तू इथे का आलायस? डॉक्टर साहेबांना भेटायला. हा तसं तर मी कोणाला फुकटात भेटत नाही, पण तू गावाकडून आलायस त्यामुळे तू भेटू शकतोस. बघितलास, तुला विश्वास बसतोय का की माझे किती सारे चाहते आहेत? पहा पहा. डॉक्टर, मला माझी बुद्धी वाढवायची आहे, यासाठी मी इथे आलो आहे. बुद्धी वाढवायची आहे? हो डॉक्टर साहेब, मला पण माझ्या बुद्धीचा वापर करून प्रसिद्ध व्हायचं आहे इतर लोकांसारखं. तशी तुला किती किलो बुद्धी हवी आहे? जरी किती हे असेल तरी कमी पडायला नको. तर तुला बुद्धी हवी आहे, आणि ती सुद्धा किलोग्राम मध्ये. जर शक्य असेल तर मला नाचणं आणि गाणं देखील शिकवून द्या. मी याच्याकडनं गुहेचं काम पूर्ण करून घेऊ शकतो. तर मग सांगा ना. हा, तू इथे काही दिवस थांबायलाच हवाय. मग मी तर थांबणारच. माझी बुद्धी वाढणार ना? हो नक्कीच वाढेल ना. हा जो भालू आहे ना, हा अतिशय हुशार आहे. इतकी बुद्धी पुरेशी आहे ना? इतकी खूप आहे. हा तर मग मी जे सांगतो ते अगदी प्रामाणिकपणे करायला लाग. तो तुझ्या उपचाराचाच एक भाग आहे. अशा प्रकारे बुद्धी वाढवण्यासाठी आलेला गाढव डॉक्टर कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे सगळे काम मनापासून करत होता. काही दिवसांनी एक दिवस संध्याकाळी, चला शेवटी माझ्या या गुहेचं काम या मूर्ख गाढवामुळे पूर्ण झालं. तर आता मी सभोवतालचा परिसर साफ करतो. मालक,
अरे ओरडू नकोस, मला ऐकू येतं. बोल काय म्हणतो. त्या गाढवाची हुशारी आतापर्यंत किती वाढली? हा, सध्या अर्धी बुद्धी वाढली आहे. थोड्या वेळाने संपूर्ण बुद्धी वाढेल. त्याची बुद्धी माझ्यापेक्षा जास्त होईल. अरे मी असं करील का? तू या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान आहेस. तू एक काम कर, लगेच जा, ते मध घे आणि गाढवाला सोबत घेऊन काही लाकडं घेऊन ये. ठीक आहे मालक. हा, मी या मूर्खांमुळेच जरा चांगलं आयुष्य जगू शकतोय. मित्रा अस्वल, एक गोष्ट सांग. मला इथे येऊन आता इतके दिवस झाले आहेत. आता मला अजून थांबावं लागेल बुद्धी मिळवायला? बिलकुल, थांबावं तर लागेल. तू पुढे जा, मी जरा मध खाऊन येतोच. अगं आई ग, पाठ दुखून गेली. एक रंगीत पोपट फांदीवर बसून हे सगळं बघत होता. पोपट हळूहळू उडत गाढवाकडे गेला आणि म्हणाला, एक गोष्ट सांग, मी तुला काही दिवसांपासून इथे बघतेय. तू या जंगलात नवीन आहेस का? अरे नाही, मी तर गावाकडून आलो आहे. का बरं? गाढव रंगीत पोपटाला तो जंगलात का आला हे सांगू लागला. हे ऐकून पोपट जोरजोरात हसायला लागला. तू खरंच खूप मूर्ख आहे. मला मूर्ख नको म्हणूस. आता काहीच दिवसात मी या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी बनून जाणार आहे. हे सगळे तुला बहुतेक त्या धूर्त कोल्ह्यानी सांगितलं असेल. मी एक गोष्ट तुला सांगते, तो मतलबी आहे. तुझ्या उपचाराच्या नावावर त्यांनी तुला इथे स्वतःच्या मतलबासाठी थांबवून घेतलंय. नाही, डॉक्टर कोल्हा तर खूपच जास्त हुशार आहेत. तो कोल्हा खूप कंजूस आहे. त्यांनी स्वतःच्या गुफेचं काम कोणताही मोबदला न देता संपवलं. मला तुझी दया येते. तू खोटं बोलतो आहेस. या पूर्ण जंगलात अस्वल भाऊ हुशार आहेत. डॉक्टर कोल्हा तर मला अस्वल दादापेक्षा जास्त बुद्धी देतील. अरे मूर्ख, त्या कोल्ह्यानी तुला फसवलं आहे. मी तुला सिद्ध करून दाखवते. चल ये. गाढव आणि पोपट भालूकडे गेले. अस्वल दादा, काय झालं पोपटा? तू हे मध डॉक्टर काकांच्या मोठ्या भांड्यात कसं ओतशील? हे पूर्ण संपून नाही का जाणार? बिलकुल नाही. मी तर या माठातून हळूहळू डॉक्टरच्या मोठ्या माठात अशा प्रकारे टाकतो. बिलकुल असं. आता मला समजलं. तुला कळलं का? हो, मला समजलं. मला सगळं समजलं. धन्यवाद अस्वल दादा. आता आम्ही येतो. हो, तर मग ठीक आहे. मूर्खांचे माहित नाही कसे छोटे छोटे प्रश्न असतात. त्या मूर्खाला आतापर्यंत नाही कळलं की त्यांनी मध जमिनीवर सांडवलंय. कळलं? गोष्ट तर बरोबर आहे. त्या चतुर कोल्ह्यांनी मला फसवलं. काही हरकत नाही. तू पटकन कोणावरही भरोसा करतोस. तीच तुझी समस्या आहे. पण आता मी काय करू? तू खूप मेहनती आहेस. हेच तुझं कौशल्य आहे. हे तू सगळ्यात पहिले समजून घे. आता मला कळलं. मला माझी चूक लक्षात आलेली आहे. बरोबर. प्रत्येक जीवाचं आपलं एक वेगळं कौशल्य असतं. जशी कोकिळा गाणं गाऊ शकते, मोर नाचू शकतो, मासोळ्या पोहू शकतात आणि आम्ही पक्षी आकाशात उडू शकतो. प्रत्येकाने आपलं कौशल्य शोधून त्याला जोपासायला हवं. मला कळलं. ठीक आहे, आता जा आणि आपला मोबदला त्या कोल्ह्याकडून घे. तू मेहनत केली तर तुला त्याचा मोबदला मिळालाच हवा. पोपटाचे हे शब्द ऐकून गाढव कोल्ह्याकडे जायला निघाला. मालक, मी तर माठात मध टाकलं होतं. खरंच. तू ते परत मध फेकशील का? डॉक्टर, काय झालं? मी हुशार झालो. बुद्धी तुला? हो. नाही. अरे तुझी बुद्धी तर थोड्या वेळाने वाढेल. नाही डॉक्टर, मी खरंच हुशार झालोय. काही शंका आहे का? हो. ठीक आहे, मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या मजुरीचे मला पैसे द्या. अरे हा काय बोलतोय? मजुरी? कसली मजुरी? हो, मजुरी. जर तुम्ही पैसे नाही दिले तर मी सिंहराजाकडे तक्रार करीन. अरे नाही, असं नको करूस. मी तुला तुझी मजुरी देतो ना.
अशा प्रकारे गाढवाने धूर्त कोल्ह्याकडून मजुरी घेतली आणि तिथून निघून गेला. तो एका मोठ्या सापळ्यात सापडला आहे हे समजल्यावर गाढव आयुष्याने त्याला शिकवलेले सर्व ज्ञान घेऊन गावाकडे परत गेला.